एक तर धक्का, दुःख आणि त्याचबरोबर पुढे काय याचे अनेक प्रश्न त्यांच्या मनासमोर आहेत आणि त्यांची अर्थातच अपेक्षा आहे की राज्य सरकार, केंद्र सरकार त्यांनी या प्रसंगामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहावं. सरकारने जाहीर केलेली मदत जी आहे ती त्यांना मिळण्याबरोबरच पुढच्या काळामध्ये कशा प्रकारनी जगायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परंतु मी माझ्या परीने आश्वासित केलेले आहे की आत्तापर्यंत इर्शालवाडीची उद्ध्वस्त झालेली घरं असतील किंवा वादळामुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंब असतील, बॉम्बस्फोटामध्ये ज्यांना घरातले लोक दगावले अशी कुटुंब असतील, याच्यामध्ये पुनर्वसनाचं काम सातत्याने आम्ही केलेलं आहे आणि त्यातल्या अनेक कुटुंबातल्या लोकांना काही ठिकाणी व्यवस्थित असा न्याय मिळालेला आहे. आरोपींनाही शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे भारतीय सैन्य, भारत सरकार हे अतिशय शूर आहे आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये काम करण्याबरोबरच राज्य सरकारमधलं जे महायुतीचं सरकार आहे ते महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या कानावर घालण्याच्या आधीच त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं आहे. लवकरात लवकर हे पुनर्वसनाचं काम जे आहे ते उभं राहील. पण याच्यामध्ये मधल्या काळामध्ये त्यांच्या घरामधलं जे बाकी अंत्यसंस्कार आहेत ते 4 तारखेनंतर पुढचं जे 13वा झाल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. मला एकच वाटतं की जे मोठे इंडस्ट्रीजमधले लोक आहेत ज्यांची तयारी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला या कुटुंबामधले 2 तरुण, एक तरुण मुलगी आणि एक तरुण, एक गणबोटे कुटुंबांमधले आणि एक इकडचे, तसंच डोंबिवलीतसुद्धा काही विषय असेल तर ज्या तरुणींना काही सुशिक्षित आहेत आणि काही पायावर उभं राहणं शक्य आहे त्याच्यासाठी काही इंडस्ट्रीजमधले लोक पुढे आले तर त्याचाही उपयोग होईल किंवा सरकारनेही त्या संदर्भामध्ये जरूर सकारात्मक विचार करावा असा माझा सरकारकडे आग्रह राहील. नाही, मी आता याच्यावरती सगळं तपशिलात बोलणार नाही आहे. याचं कारण असं की एकाने एक बोललं की दुसऱ्यांनी दुसरं बोलायचं आणि विरोधी पक्षांनी काहीतरी तिसरंच त्याच्यावर काहीतरी बोलत राहायचं. त्यामुळे माझं तर म्हणणं असं आहे की या संदर्भामध्ये जाहीर चर्चेचा विषय नाही आहे. त्यांच्या कुटुंबाची जी इच्छा असेल त्याचा सन्मान केला जाईल, पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून काय योग्य आहे त्याच्यामध्ये आज सामान्य लोकांचे पालक किंवा सामान्य लोकांचे हितचिंतक, हितरक्षक हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. तर त्यामधून सरकारला जे योग्य वाटेल तो तोडगा त्यांच्या हितातच असेल याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे. त्याचबरोबर या केसच्या संदर्भामध्ये काही त्यांना अजून थोडंसं ते धक्क्यामध्येच आहेत तर त्याबद्दलच्या सगळ्या जे त्यांच्या आठवणी आहेत त्या सगळ्या उद्या साक्षी पुराव्यात लागल्या तर त्याचंसुद्धा तुम्ही नोंद स्वतःकडे करून ठेवा, जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचं स्मरण राहील. त्या संदर्भामध्ये स्मरण म्हणजे कायदेशीरदृष्ट्या त्यामधला तपशील जो राहील. अजून एक माहिती सांगितली त्यांनी की जे ड्रायव्हर आणखीन आर्मीचे लोक होते ते अतिशय त्यांच्याशी सहानुभूतीने आणि चांगले वागले. दिवस रात्र त्यांनी या कुटुंबीयांच्या सोबत संरक्षण केलं, त्यांचा सन्मान केला आणि त्यामुळे अनेक जणांची नावंसुद्धा आम्हाला माहीत नाही आहेत, परंतु त्यांचे नावं नसले जरी कळले तरी त्यांचा आम्ही ते उनके लिए धन्यवाद आप भेज दो असं त्यांचं म्हणणं आहे.